वाल्मिक कराड चक्क तुरुंगातून व्हिडिओ कॉल करायचा. त्याच्या समोरच्या कारागृहामधील सीसीटीव्ही कॅमेरा कायमचा बंद असायचा. वाल्मिक कराडला कारागृहातील पोलीस मॅनेज. नक्की राजकीय दबाव कुणाचा? मित्र हो, नमस्कार. मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या खून खटल्यातील अत्यंत महत्त्वाचा आरोपी वाल्मिक कराड तुरुंगामधून व्हिडिओ कॉल करायचा, अशा प्रकारची धक्कादायक माहिती आज प्रसारमाध्यमांच्या समोर आलेली आहे. स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू असलेले धनंजय देशमुख यांनी हा धक्कादायक खुलासा केलेला आहे. यावर सुप्रियाताई सुळे यांनी देखील वाल्मिक कराड यांची रवानगी बीड कारागृहातून नागपूर कारागृहात करावी, अशा प्रकारची मागणी केलेली आहे. खरं तर हे प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे, कारण ज्या कारागृहामध्ये आरोपींना VIP ट्रीटमेंट मिळत असेल ते कारागृह आरोपींना कारागृह वाटणार नाही, तर ते एखादं आलिशान हॉटेल वाटेल, घर वाटेल. आणि अशाच प्रकारच्या सुविधा जर वाल्मिक कराडला मिळणार असतील तर वाल्मिक कराड तुरुंगात राहिला काय आणि वाल्मिक कराड घरी राहिला काय? वाल्मिक कराड याला VIP ट्रीटमेंट देण्यासाठी नेमकं कोण राजकीय दबाव टाकतो, हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कारण जर पोलीसच दलाल म्हणून काम करत असतील तर सदरक्षण आहे, खलं निग्रहण आहे, ही फक्त वाक्य बनून राहतील. सर्वसामान्य माणसाचा कायद्यावरचा विश्वास उडून जाईल, अशा प्रकारचीच कामगिरी आता पोलिसांनी केलेली आहे. खरं तर बीडचं पोलीस आता जागरूकपणे या गोष्टींचा तपास करतील का, हा मोठा प्रश्न आहे. धनंजय देशमुख यांनी नेमकी काय माहिती दिली आहे ती देखील आपण बघण्याचा प्रयत्न करूया. ती माहिती अतिशय धक्कादायक आहे. खरं तर यामध्ये असं धनंजय देशमुख यांनी असा आरोप केलेला आहे की वकिलांच्या सिम कार्डद्वारे बाहेरील व्यक्तींशी संपर्क साधायचा, त्यासोबतच दुपारच्या बंदच्या काळामध्ये अधीक्षक कार्यालयामध्ये बसून नियमबाह्य पद्धतीने व्हिडिओ कॉल सुविधा पुरवल्या जायच्या. ज्या बाराक क्रमांक 9 मध्ये वाल्मिक कराड राहायचा तिथं CCTV कॅमेरा नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीडच्या कारागृहातूनच परिस्थितीवर प्रभाव टाकून आरोपींच्या मदतीने दहशत निर्माण करणे, अशा प्रकारचे अनेक आरोप धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराड यांच्यावरती केलेले आहेत, परिणामी बीड पोलिसांवरती केलेले आहेत. जर असं असेल, संतोष अण्णा देशमुख यांच्या खून खटल्यातील अत्यंत महत्त्वाचा आरोपी वाल्मिक कराड जर तुरुंगातनं फोन करत असेल तर तो नेमकं कोणाला फोन करायचा, कुणासोबत संवाद साधायचा, ते सुद्धा बाहेर आलं पाहिजे. कारण आजही सामान्य माणसाचा विश्वास हा पोलिसांवरती आहे, कायद्यावरती आहे. हाच जर विश्वास उडून टाकायचा असेल तर हे प्रकरण मला वाटतं पोलीस अधीक्षकांनी अत्यंत प्रामाणिकपणे हाताळणं गरजेचं आहे. वाल्मिक कराड हा संतोष देशमुख यांच्या खून खटल्यातील अत्यंत महत्त्वाचा आरोपी आहे आणि तोच जर तुरुंगामधून एखादी यंत्रणा हलवत असेल तर हे अतिशय मोठं षडयंत्र आहे. लवकरात लवकर सुप्रियाताई सुळे यांनी देखील अशी मागणी केली आहे की वाल्मिक कराड याची रवानगी ही बीड कारागृहातून नागपूर कारागृहात करा. कारण बीडचे पोलीस हे महाराष्ट्राचे पोलीस नाहीत, ते वाल्मिक कराडचे पोलीस आहेत. अशा प्रकारची वागणूक ते वाल्मिक कराडला देत आहेत. वाल्मिक कराडला ते कारागृह वाटत नाही, ते हॉटेल वाटतं, ते घर वाटतं. अशा प्रकारचा आरोप धनंजय देशमुख यांनी केलेला आहे. मला वाटतं या आरोपांची शहानिशा व्हायला पाहिजे आणि जर ते खरं असेल तर प्रामाणिकपणे पोलीस अधीक्षकांनी याची दखल घ्यावी. महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी देखील या गोष्टीची दखल घ्यावी. कारण हे प्रकरण दिसतं तेवढं सोपं नाही आणि लवकरात लवकर वाल्मिक कराड यांची नागपूर कारागृहामध्ये रवानगी करावी, अशा प्रकारचं मत धनंजय देशमुख आणि सुप्रियाताई सुळे यांनी मांडलेलं आहे. वाल्मिक कराड सारख्या एखाद्या आरोपीला जर पोलीसच VIP ट्रीटमेंट देत असतील तर पोलिसांवरचा विश्वास हा उठल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की वाल्मिक कराड संतोष देशमुख यांच्या खून खटल्यातील महत्त्वाचा आरोपी आहे आणि हाच आरोपी जर तुरुंगामधनं व्हिडिओ कॉल करत असेल आणि तो नेमकं कुणाला करतोय, बाहेरच्या गोष्टीवरती, बाहेरच्या प्रकरणावरती तो दबाव टाकतोय का, किंवा हे खून खटल्याचं प्रकरण मिटवण्याचं काम तो करतोय का? पोलिसांवर देखील जर राजकीय दबाव असेल तर पोलिसांनी देखील स्पष्टपणे बोलणं गरजेचं आहे. कारण एखाद्या खून खटल्यातील महत्त्वाच्या आरोपीला जर तुम्ही या सुखसुविधा देत असताल तर हे अतिशय शोकांतिक आहे. आणि मला असं वाटतं की जर वाल्मिक कराडला तुम्ही कारागृहामध्येच, तुरुंगामध्येच फोन देत असाल, CCTV कॅमेरे जिथं लावत नसाल, तो कुणालाही भेटू शकत असेल, कुणालाही फोनवरती बोलू शकत असेल, तर वाल्मिक कराडला ते तुरुंग वाटेल का? त्याला ते घरच वाटेल ना. त्यामुळे मला असं वाटतं की पोलिसांनी देखील अत्यंत काटेकोरपणे या गोष्टीचा तपास करावा आणि लवकरात लवकर ज्या काही गोष्टी आहेत त्यावरती ॲक्शन घ्यावी. मित्रांनो, तुम्हाला देखील काय वाटतं? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवत जावा. कारण वाल्मिक कराड हा एक आरोपी आहे आणि न्यायालयानं त्याला तुरुंगात टाकलेला असताना
तुरुंगातून जर तो यंत्रणा हलवत असेल, कॉल करत असेल, तिच्या समोरचा सीसीटीव्ही कॅमेरा बंद असेल, तर ही चिंताग्रस्त गोष्ट आहे आणि या गोष्टीवरती लवकरात लवकर मला वाटतं ॲक्शन घेणं गरजेचं आहे. कारण पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन सामान्य लोकांचा बदलला तर मला वाटतं पोलिसांकडे दृष्टिकोन बदलल्यावर लोक कायद्याचं राज्य मानतील का, हा मोठा प्रश्न आहे. म्हणून मला असं वाटतं की ह्या प्रकरणाकडं एक धक्कादायक प्रकरण म्हणून गृहमंत्र्यांची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर वाल्मिक कराडला बीड कारागृहातून नागपूर कारागृहामध्ये हलवावं, अशी मागणी आता जोर धरते आहे. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या देखील प्रतिक्रिया आमच्यापर्यंत अवश्य कळवा. धन्यवाद.